गेले, फुलांना हात लावला आणि ते फुलं आज सुकून गेली. आज सकाळपासून काहीतरी सुन मला वाटत होतं. शेजारी गेले, छोट्या छोट्या बालकांजवळ घेतले, त्या छोट्या छोट्या बालकांना आपल्या हातावरती घेतलं खेळण्यासाठी. दररोज महाराज ते बालक हसायचे, पण आज मात्र त्या बालकांच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता, दुःख होतं. हसत नव्हते, फुलं उमलत नव्हते. आज अपशकुन आहे. मग कोणता अपशकुन आहे? तर माझा कृष्ण कन्हैया आणि माझा बलराम दादा तुम्हाला सोडून जाणार आहे. गाईच्या गोठ्यामध्ये असलेले कृष्ण कन्हैया गाईला बांधत होते. त्यांनी तो संवाद ऐकला. दारात गेले, अक्रूर काकांना नमस्कार केला आणि म्हटले, काकाजी कसं काय येणं केलं? असं म्हटल्याबरोबर काकांनी सांगितलं की मी तुम्हाला नेण्याकरता आलोय. मग मात्र कृष्ण कन्हैया विचार करायला लागले की अरे बापरे, आता आपली या गोकुळातली या वृंदावन भूमीमध्ये गेला